जिल्ह्यातल्या हजाराहून अधिक गावांमध्ये मायमाऊल्यांना यंदाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे। जलजीवन मिशनमधून हाती घेतलेली कामं अर्ध्यावरच सोडून देण्यात आल्यानं टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत। हे खरं असलं तरी ज्यांच्यावर पाणी पाजण्याची जबाबदारी आहे तो ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मात्र प्रभारींच्या हाती असून या प्रभाऱ्यांना मात्र पाणी टंचाईचं गांभीर्य आहे की नाही असं म्हणायची वेळ आली आहे। पाऊस जोरदार बरसत असला तरी दरवर्षी हजारो गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत असते। याही वर्षी यात बदल होणार नाही। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यात या हजारो गावांचा समावेश आहे। या गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी शेकडो टँकर धावणार आहेत। त्यात 7 कोटी रुपयांचा चुरडा होणार आहे। खरं तर जलजीवन मिशन राबविलं जात असताना टंचाई भासायला नको, पण या मिशनमधून हाती घेण्यात आलेल्या योजनांनाच घरघर लागली आहे। काम अर्ध्यावर टाकून ठेकेदार गायब झाल्याचं लोक सांगतायत। दुसरीकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने त्यांची बिलं काढून देण्याची जबाबदारी मात्र चोख बजावली आहे। पेठ तालुक्यातील उंबरपाडा आणि माळेगाव इथल्या योजना याचं उत्तम उदाहरण ठरतायत। या विभागाला मिळालेला कार्यकारी अभियंता प्रभारी आहे। रखडलेल्या योजनांची माहिती घेण्यासाठी या अभियंत्याशी अनेकदा संपर्क साधला, मात्र त्यांनी साधा मोबाईलही उचलण्याची तसदी घेतली नाही। त्यामुळे संभाव्य टंचाईची छाया आणि रखडलेल्या योजनांकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार तरी गांभीर्यानं पाहणार का, हा खरा प्रश्न आहे।